The formation of Christ's image. ख्रिस्त रूपधारी होणे. We'll open our Bibles to Galatians 4:19. गलती 4:19. My little children, of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती 4:19. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Amen. The first point we learned was the birth pangs of Paul. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की पॉलला झालेल्या प्रसूती वेदना. Amen. आमेन. He had a birth pang. प्रसूती वेदना ज्याला कळा म्हणतात ना, कळा त्या पॉलला लागल्या. And he says, आणि पॉल म्हणतो, I travail in birth again. परत एकदा पुन्हा मला त्या प्रसूती वेदना होत आहेत. Now we don't know exactly when he had the first birth pang. आपल्याला माहित नाही अचूकरित्या पहिल्यांदा कधी पॉलला प्रसूती कळा लागल्या होत्या. We just assume that it was the time when he wanted them to be saved. आपण असा तर्क लावतो की गलती करातल्या लोकांचं जेव्हा तारण व्हायचं होतं किंवा पॉल जेव्हा त्यांच्या तारणासाठी गेलेला त्यावेळेला पहिल्यांदा पॉलला गलती करातल्या लोकांसाठी प्रसूती वेदना झाल्या असतील. Amen. आमेन. And some people will ask them, काही लोक मग विचारतील, then are we birthed in the kingdom of God, or are we preached into the kingdom of God? देवाच्या राज्यामध्ये आपला जन्म होतो का देवाच्या राज्यामध्ये आपण उपदेश दिल्याने येतो? Amen. Now both work hand in hand. दोन्ही कार्य हातात हात घालून होतात. Amen. उपदेश पण महत्वाचा आहे, जन्माला येणंही महत्वाचं आहे. Means you have to pray for them to be birthed. म्हणजे त्यांचा जन्म होण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. But if you see, पण तुम्ही जर पाहिलं, if one can just pray for somebody's salvation, then you don't need to preach them. एखादा व्यक्ती जर कुणाच्या तरी तारणासाठी प्रार्थना करतो आणि त्याचं तारण होतं, तर मग याचा अर्थ असा लागतो का की कुणाला सुवार्ता गाजवायला लागणारच नाही? So it's very important you preach also. तर असं नाही, सुवार्ता सांगणं पण तेवढंच महत्वाचं आहे. Amen. आमेन. In fact, it is the first thing that you need to do. मी तर म्हणेन सुवार्ता सांगणं हे पहिलं काम आहे. एखाद्या माणसाचा जर ख्रिस्तात जन्म व्हायचा आहे तर त्यामागे Unless you preach, जोवर तुम्ही सुवार्ता सांगत नाही people will not be saved. तर लोकांचं तारण होणार नाही, त्यांना कळणार नाही. Then why do you pray? मग तुम्ही प्रार्थना कशाला करता? Pray that that man can make his own decision, that the devil will not stop him or blind him. प्रार्थना अशासाठी करायची की त्या माणसाने स्वतःचा निर्णय योग्य तो घ्यावा आणि सैतानाने त्याला अडचण निर्माण करू नये. Because Bible says the devil has blinded the minds of the people. कारण बायबल म्हणतं की सैतानाने लोकांची मनं आंधळी केलेली आहेत. So sometimes कधी कधी only preaching doesn't help. फक्त आपण सुवार्ता गाजवून देखील काही होत नाही. If म्हणजे you pray, फक्त सुवार्ता गाजवून देखील सगळं होत नाही, पण सुवार्ता गाजवली आणि बरोबर प्रार्थनाही केली, then the devil who has blinded the minds, he will just take off his hands. That person will be free to accept Jesus or not. तर ज्या सैतानाने त्याचं मन आंधळ केलेलं आहे तो सैतान आपला हात काढून घेईल आणि तो व्यक्ती येशूकडे येताना आपल्याला दिसेल. Amen. आमेन. You know, God always had a desire that we become like him. देवाची नेहमीच अशी इच्छा होती की आपण त्याच्यासारखं बनावं. Praise God. Hallelujah. Every one of us. आपल्यातल्या प्रत्येकाने येशूसारखं बनावं ही नेहमीपासूनच देवाची इच्छा आहे. Because right from beginning God said, let us make man in our own image and likeness. कारण सुरुवातीपासून देव म्हणत आलाय की चला आपण मानव स्वतःच्या रूपात आणि स्वतःच्या आवडीत बनवूया. And Bible does say that God created man in his own image and likeness. आणि बायबल म्हणतं बरं का की परमेश्वराने मानवाला स्वतःच्या रूपात म्हणजे दिसायला स्वतःसारखं आणि स्वतःच्या आवडीत निर्माण केलं. Amen. आमेन. But then we don't see the full formation of God's character in Adam. पण तरीही आदामामध्ये परमेश्वराच्या सर्व स्वभाव गुणधर्मांचं रूप धारण झालेलं आपण पाहत नाही. Amen. आमेन. And that's why God wanted them to just have a fellowship with him, that they will have a complete characteristics of God. म्हणून देवाची इच्छा होती की आदाम हवेनं देवाबरोबर सहभागिता साधत राहावी, अशासाठी की होता 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 आदाम हवा दोघांमध्ये परमेश्वर खुद्द सगळ्या स्वभाव गुणधर्मांसहित रूपधारी व्हावा. Amen. Amen. So does that mean Adam was not perfect? याचा अर्थ असा लागतो का की आदाम परिपूर्ण नव्हता? Yes, Adam was perfect, but he was not complete. आदाम परिपूर्ण होता पण संपूर्ण नव्हता. Amen. आमेन. You know, there is one stage of perfection when you call somebody perfect, but then yet that person needs to mature. परिपूर्णतेची एक अवस्था असते की जिथे आपण त्या माणसाला परिपूर्ण म्हणत असतो, पण तरी देखील त्या माणसाने अजून बरंच समंजस, पोक्त आणि प्रौढ व्हायची गरज असते. Like a small child. जसं एखादं लहान बाळ, When the child is born,
एखाद्या लहान बाळाचा जेव्हा जन्म होतो the child is perfect. ते बाळ परिपूर्ण आहे. Amen. Everything is formed. त्या बाळाचे सगळे अवयव रूपधारी झालेले आहेत Nothing else need to be formed. आणि बाकी आता कुठला अवयव बाकी राहिला नाहीये. So for that childhood stage, it is perfect. तर त्या बालपणासाठी त्या बाल्यावस्थेसाठी ते बाळ परिपूर्ण आहे. But the child needs to grow. पण आता ते बाळ वाढलं पाहिजे. And inwardly growth. आतून वाढ पाहिजे. See, आमेन. there is an inward growth. एक आतली वाढ असते. Now when growth we speak of, it doesn't mean later on then more hands needed to be added to that child. आता वाढीविषयी बोलत असताना अशी वाढ नाही की आता बाळ जन्माला आलं, बाळ वाढलं पाहिजे म्हणजे आता बाहेरून अजून 2 हात त्याला लावायचे, अजून 3 पाय त्याला लावायचे, असं नाही. The child is complete. ते बाळ परिपूर्ण आहे. But yet it grows. पण ते वाढतंय. There is a formation yet. अजून त्याला वाढणं बाकी आहे. There is a development from inside. अजून त्याचं आतून विकसन होणं बाकी आहे. In the same way, तसं Adam was perfect, आदाम परिपूर्ण होता but he was not yet complete. पण संपूर्ण नव्हता. And as he would partake of the tree of life, he would have been complete. आणि जसा तो जीवनी झाडातनं घेईल तो संपूर्ण होईल. But पण in the meantime, Adam and Eve sinned, त्या दरम्यान त्या मधल्या काळात आदाम हवेनं पाप केलं and the growth stopped. आणि त्यांची वाढ त्यांचं विकसन थांबलं. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं after Adam was 130 years old, आदाम 130 वर्षाचा झाल्यानंतर he had a son whose name was Seth. त्याला मुलगा झाला ज्याचं नाव होतं शेत. If you read in Genesis 5, you will understand. उत्पत्ती 5वा अध्याय वाचला तर कळेल. He had a son whose name was Seth. त्याला मुलगा झाला ज्याचं नाव होतं शेत. And Bible says, बायबल म्हणतं Seth was born in the image and likeness of his father Adam. शेत त्याचा बाप आदाम याच्या रूपात आणि आवडीत जन्मला. Did you see that? पहा, Adam was born in the image and likeness of God, but Seth was born in the image and likeness of his fallen father. आदाम परमेश्वराच्या रूपात आणि आवडीत जन्माला आलेला होता, परंतु शेत त्याच्या पतन पावलेल्या पापामध्ये पडलेल्या वडिलांच्या रूपात आणि आवडीत जन्माला आला. So after sin came, तर पाप आल्यानंतर there was no formation of Christ in anybody. पाप आल्यानंतर ख्रिस्ताचं रूपधारी होणं कुणात राहिलं नाही. In other words, we never looked like God. दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर पाप आल्यानंतर आपण देवासारखे दिसत नव्हतो. And that's why the devil started defeating us at every quarter. आणि म्हणून मग सैतानाने प्रत्येक भागात आपल्याला पराजयी करायला सुरुवात केली. That's why Jesus came on this earth. मग म्हणूनच येशू या जगात आला. He came to rest in us, to stay in us. येशू आपल्यामध्ये राहायला, आपल्यामध्ये डेरा करायला आला. Why? का? That we may have the formation of Christ in us. की आपल्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा. Amen. We may look like Christ. आपण ख्रिस्तासारखं दिसावं, ज्याला म्हणतात ना की त्याचा जम बसला पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 39 verse 6, स्तोत्र 39:6, surely every man walketh in vain show, surely they are disquieted in vain. स्तोत्र संहिता 39:6, खचित मनुष्य सावलीप्रमाणे फिरतो, खचित ते उगीच अस्वस्थ होतात. Did you see that? बघा, He walks in a vain show. तो उगीचच सावलीप्रमाणे फिरतो. Surely every man walketh in vain glory or vain show. खचित मनुष्य सावलीप्रमाणे फिरतो. That means याचा अर्थ every man now walking on this earth without God, without Christ is like a shadow. He is not the real person. प्रत्येक माणूस जो आज या जगामध्ये जिवंत देवाशिवाय चालत आहे तो खरा नाहीये, तर तो सावली आहे. That's why Smith Wigglesworth rightly said, म्हणून स्मिथ विगल्सवर्थ योग्यतेनं म्हणाले, a man is not complete till he has Jesus in him. एखादा माणूस तोवर संपूर्ण होत नाही की जोवर त्याच्यामध्ये येशू येत नाही. Praise the Lord. No matter how qualified he is, no matter how much money he has, no matter how much fame he has, he is not complete man. आणि मग तो माणूस कोणी असो बर का, तो कुठल्याही जातीतला असो, फार श्रीमंत असो, फार शिकलेला असो, नाहीतर गरीब आणि भिकारी असो, जोवर त्या माणसामध्ये ख्रिस्त येत नाही तो माणूस संपूर्ण नाही. Here he says he walks like an image. He walks like an idol. He walks like a phantom. इथं लिहिलेलं आहे की तो मनुष्य सावलीप्रमाणे चालतोय. Sauli, he is not the real one. He is just a shadow of the real. सावली आहे,
तो खरा नाहीये, ती सावली आहे खऱ्याची. Today you are not a shadow. पण आज तुम्ही आणि मी सावली नाही. You are the real one. आज तुम्ही आणि मी खरे आहोत. Praise God. Hallelujah. You are the real one. आज तुम्ही खरे आहात. And God does not like shadows. आणि परमेश्वराला सावली आवडतच नाही. Amen. आमेन. That doesn't mean he doesn't like your features. याचा अर्थ असा नाही की परमेश्वराला तुझा चेहरा आवडत नाही. He likes your features because he gave you the features. परमेश्वराला तुझा चेहरा आवडतो कारण की तुला हा चेहरा देणारा परमेश्वरच आहे. Yet तरी we don't look like God. आपण देवासारखे दिसत नाही. Not in the outward look, बाहेरच्या रूपात नव्हे, but inward look. आतलं बोलतोय मी. Amen. बाहेरचं रूप नाही, आतलं बोलत आहे मी. Like people say, education will transform a person. जसं लोक म्हणतात की शिक्षणाने माणसं बदलतात बरं का. Yes, but in the natural way, to a certain extent. ठीक आहे, नैसर्गिक स्तरामध्ये शिक्षणाने माणसं बदलतात, मान्य. You may change in many ways, and there are various ways to change in the natural. नैसर्गिक स्तरामध्ये शिक्षण घेऊन तुम्ही बदलाल आणि इतर दुसऱ्या काही रीतीनं पण नैसर्गिक स्तरामध्ये तुम्ही बदलाल. But if you want to look like God, you need a spiritual transformation. पण तुम्हाला जर खरोखर देवासारखं दिसायचं असेल तर काहीतरी आध्यात्मिक रूपांतर झालं पाहिजे. And that you need to go to the school of the Holy Spirit. आणि आध्यात्मिक रूपांतर व्हायला जगातल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन काही मिळत नाही. त्याला पवित्र आत्म्याची शाळाच गाठायला लागते. Amen. Amen. There is no other way of transformation. बाकी आध्यात्मिक रूपांतर कुठेही होत नाही. पवित्र आत्म्याच्या शाळेत ऍडमिशन घेतली तर पुढे प्रोग्रेस आहे. Amen. Amen. Praise God. Hallelujah. It's like a caterpillar now turning into a butterfly. कॅटरपिलर आता फुलपाखरात रूप घेणार आहे असा हा प्रकार आहे. And that happens आणि हे होतं when we are in the process of sanctification. जेव्हा आपण शुद्धीकरणाच्या अवस्थेत असतो त्यावेळेला. Every day you are sanctified. रोज तुमचं शुद्धीकरण होतं. Every day the Holy Spirit works in you. Every day the works in you. The word works in you. रोज पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो. रोज देवाचं वचन तुमच्यामध्ये कार्य The करतं. world cannot do it. बाकी जग आणि जगातली माणसं हे करू नाही शकत. No school can make you like God. जगातली कुठलीही शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला जिवंत देवासारखं बनवू शकत नाही. No education can make you like God. या जगातलं कुठलंही शिक्षण तुम्हाला देवासारखं बनवू शकत नाही. No education can give you the characteristics of God. या जगातलं कुठलंही शिक्षण तुम्हाला देवातले स्वभाव गुणधर्म देऊ शकत नाही. Godliness does not come out of much education. सुभक्तिमानपणा किंवा दैवीपणा जगातलं खूप शिक्षण घेतल्यामुळे मिळतो असं नाही. It's only the Holy Spirit that can give you that transformation of the spirit. फक्त पवित्र आत्माच तुमचा आत्मा बदलू शकतो. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Because it is a spiritual transformation, not a natural transformation. कारण हे आध्यात्मिक रूपांतर आहे, हा नैसर्गिक खेळ नाही, हे आत्म्यातलं काम आहे. So when people try to reform others, तर जेव्हा माणसं इतरांना बदलायला पाहतात, it doesn't work and God is not happy. त्याला माणसं इतरांना बदलायचा प्रयत्न करत असताना ती समोरची माणसं काही बदलत नाहीत आणि त्यावरती देव आनंदी नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 73 verse 20, स्तोत्र 73:20, as a dream when one waketh, so our Lord, when thou wakest, thou shalt despise their image. स्तोत्र संहिता 73 त्यातलं 20वं वचन, कोणी जागा झाल्यावर जसे स्वप्न तुच्छ मानतो तसा हे प्रभू तू जागा होशील तेव्हा त्यांचे रूप तुच्छ मानशील. See, त्यांचे रूप तुच्छ मानतील. त्यांचे रूप तुच्छ मानशील. Amen. आमेन. God says, ते म्हणतो any transformation of the natural I hate. नैसर्गिक रूपांतर, कुठल्याही स्तरावरचं नैसर्गिक रूपांतर ते म्हणतो मला आवडत नाही. आय हेट इट. आमेन. नैसर्गिक बदल नकोय आपल्याला उठाठेवी आणि नसते उद्योग करून मी ह्याला बदलणारच. कोणी काय असं बदलत नाही. Amen. When there is a spiritual transformation taking place in your life, पण जेव्हा आध्यात्मिक रूपांतर आपल्या जीवनात होतं, God loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम बसतं. You will find favor in the eyes of God. आणि मग देवाच्या नजरेत तुम्हाला कृपा मिळते. Amen. आमेन. Like it says, जसं लिहिलंय, Leah had dove's eyes. लेयाचे डोळे जे होते ते कपोतेप्रमाणे कबुतरासारखे होते. Amen. आमेन. आणि जगीत म्हणजे कबुतरासारखे डोळे म्हणजे आवडतं ना. वा वा वा.
People say, he's लोक got म्हणतात. that, the person has got so beautiful eyes. जगामध्ये लोक म्हणतात ना की तिचे डोळे किंवा त्याचे डोळे किती छान आहेत. But of Rachel it says, राहेली विषयी लिहिलंय she was beautiful. ती सुंदर होती. Amen. Amen. There is difference. फरक आहे, लेयाचे डोळे कपोते सारखे आणि राहेल दिसायला सुंदर. Now that फरक. beauty was from inside. आता ते सौंदर्य आतून होतं. Why? का? Because Bible says कारण बायबल म्हणतं Leah had dove's eyes, लेयाला कबुतरासारखे डोळे होते, while पण Rachel was beautiful and well favored. राहेल सुंदर आणि कृपा पावलेली होती. See, if you want to find favor with God, जर तुम्हाला देवाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल you should be good from the inside. तर हे आतमधलं सगळं सुंदर पाहिजे. Amen. Amen. And that is the sanctification process that works in our lives. आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या जीवनात काम करते. Amen. Amen. Does not the Bible say बायबल म्हणतं ना that Potiphar gave everything in the hands of Joseph, पोटिफराने सगळा कारभार योसेफाच्या हातात दिला. save the bread that he ate on the table daily. केवळ आपल्या मेजावरची जी रोजची भाकरी तो खायचा त्याला सोडून सगळं काही पोटिफराने योसेफाच्या हातात दिलं. In Genesis 39 verse 6, उत्पत्ती 39 त्यातलं 6वं वचन. if you want the quotation. जर तुम्हाला कोटेशन हवंच असेल की हे कुठे लिहिलेलं आहे, उत्पत्ती 39:6 मध्ये लिहिलेलं आहे. Because Bible says, आणि बायबल म्हणतं why he gave all the responsibility to Joseph and he only was concerned about the bread that came upon his table. का बरं पोटिफराने सगळं काही योसेफाच्या हातामध्ये कारभार देऊन टाकला. फक्त हातातनं जी भाकर तो खायचा तेवढीच त्याच्या हातात होती, बाकी सगळं त्यांनी योसेफाच्या हातात का दिलं? Because कारण Joseph was a goodly person योसेफ रूपवान व देखणा होता. and well favored. योसेफ रूपवान व देखणा होता आणि त्याच्यावर कृपा होती. Now, आता can it be he was only very handsome? माता असाच याचा अर्थ लागतो का की तो फार देखणा आणि रूपवान म्हणजे फार हँडसम होता? That God himself was tempted to bless him योसेफ इतका हँडसम because होता of ना, his इतका हँडसम होता ना की देवाला मोह झाला की या हँडसम माणसाला आपण आशीर्वाद देऊ आणि कृपा देऊ. That means म्हणजे only handsome people will be blessed. People like me will not be blessed. म्हणजे फक्त हँडसम कृपा पावणार आणि आशीर्वाद होणार, मग आमच्या सारख्यांनी कुठे जायचं? See, at least माझ्या बायकोला Hallelujah. मिळणार कृपा. नाही हो, दिसायला चांगलं पास्टर आहे. कमी आम्ही हँडसम कुठे आहेत आहे? का? हालेलुया. Say that. मी एकेकाळी त्यांना म्हणायचे यू लुक लाईक कपिल देव. हालेलुया. Now I said it now. Hallelujah. Since we are at the topic. So what will happen with those who are not handsome and beautiful? माता जे हँडसम नाहीत आणि आमच्यासारखे ते दिसायला सुंदर नाहीत, त्यांचं काय काय करणार? काय करायचं? आम्हाला हँडसम दिसायला पावडर लागावं हो लागतं. ना. Say now for that. त्याच्यासाठी See, if that is the natural order, then you know, then it is something else. नैसर्गिक क्रम म्हणजे हा जो क्रम देवाने केला तर मग आपल्यातल्या अनेकांची पंचायत आहे. See, but here it speaks about godliness. इथं सुभक्तिमानपणा लिहिलाय. Amen. Amen. It speaks about our characteristics. आपले स्वभाव गुणधर्म, स्वभाव चांगला पाहिजे ब्रदर. Amen. Like Gideon. जसं गिदोन. Gideon walked like a king. गिदोन राजासारखा चालला. If you read in Judges 8:18, शास्ते 8:18 जर तुम्ही वाचलं, you know, he asked Zeba and it says Zalmunna, the men who killed at Tabor. शास्ते 8:18 लिहिलेलं आहे. मग जेबह व सल्मुना यास तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोरात मारली हा. ती कशी होती? Those people you killed, how did they look? Tell me. ताबोरात ज्या माणसांना तुम्ही मारलं ती कशी होती? They said ते म्हणाले, they resembled like you. जसा तू तशीच होती. जसा तू तसंच होतं. जसा तू तसेच होते. They looked like the children of a king. राजाच्या मुलांसारखे दिसले. आमेन. See, they looked like Gideon. गिदोना सारखेच दिसले. Amen. In लिहिलेलं आहे. their walk, yes. त्यांच्यातला प्रत्येक राजकुमारांच्या रूपाचा होता. See, looked like Gideon, walked like kings. गिदोना सारखा दिसायला, राजासारखा चालणारा. Amen. आमेन. We need to look like Jesus. आपण येशू सारखं दिसायला हवं. Walk like Jesus. चालताना पण चाल येशू सारखी Talk पाहिजे. like Jesus. बोलायचं पण येशू सारखं. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Prevailing.
आणि कळा. And these things happen when you travail. कळा, प्रसूती वेदनेच्या कळा लावल्या ना आतून की हे सगळं होतं. Amen. आमेन. Paul travailed. पॉलनी प्रसूतीच्या कळा सोसल्या. You know, I may mix up the certain points, but it's okay as long as it goes into you. काही मुद्दे मी जरा मिक्सअप करून टाकीन, पण ठीक आहे, तुम्हाला संदेश कळला बस झालं. Praise the Lord. आमेन. I'm not a very brilliant person to have all points correctly. मी इतका काही It's hard for आता me. अति हुशार माणूस नाहीये की सगळे मुद्दे तुम्हाला मांडून देईन. Amen. आमेन. Somebody travailed for you. कोणीतरी तुमच्यासाठी प्रसूती कळा सोसल्या आहेत. And the greatest person who ever travailed for you is our Lord Jesus Christ. आणि सगळ्यात महान व्यक्ती ज्याने तुमच्या माझ्यासाठी प्रसूती कळा सोसल्या तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. Praise the Lord. Hallelujah. In Isaiah 53:11, यशाया 53:11 Bible speaks about our Lord Jesus Christ. बायबल मध्ये या ठिकाणी आपल्या प्रभू येशू विषयी लिहिलेलं आहे. He shall see the fruit of the travail of his soul and be satisfied. यशाया 53 त्यातलं 11वं वचन तिथे असं लिहिलेलं आहे, तो आपल्या जीवाच्या प्रसूती वेदनांचे फळ पाहून तृप्त होईल. Praise the Lord. Amen. He'll be happy. तो आनंदी होईल. Fruit of the travail means he had sown in travailing. That's how you get the fruit of it. जीवाच्या प्रसूती वेदनांचे फळ याचा अर्थ त्याने प्रसूतीच्या कळा आपल्यासाठी सोसलेल्या आहेत आणि त्याचं फळ पाहून तो आनंदी होईल. Are you saying thank you, मग Jesus? तुम्ही म्हणताय का धन्यवाद येशू? Thank you, चला Jesus. म्हणा माझ्या Come बरोबर on, say धन्यवाद thank you, येशू. Jesus, चला चला बोला धन्यवाद येशू. for travailing for me. म्हणा म्हणा देव बाप्पा येशू ख्रिस्ता माझ्यासाठी तू प्रसूती कळा सोसल्या तुला Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद येशू. Thank you for travailing for my soul. धन्यवाद येशू माझ्या जीवासाठी तू प्रसूती कळा सोसल्या. You travailed for me. तू माझ्यासाठी कळा सोसल्या. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Look at the Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशूकडे पहा. When he came down from heaven, जेव्हा तो स्वर्गातून आला he was the God of very God. तो देवांचा देव देवादिदेव. Amen. आमेन. Yet he became a servant. तरी देखील एक चाकर सेवक नोकर बनून आला He put on the image of a servant. आणि एका चाकराचं रूप धारण करून आला. See, it is difficult, isn't it? अवघड आहे की नाही? For God to put on the image of a servant, अरे परमेश्वराने चाकराचं रूप धारण करून यायचं अवघड आहे की नाही? it's difficult. अवघड आहे. Yet he did it. तरी देखील त्याने ते केलं. He looked like a man, he walked like a man. माणसासारखा दिसू लागला, माणसासारखा चालायला लागला. तो परमेश्वर होता. Amen. आमेन. That image formation of Christ is a lesson for each one of us to learn. ख्रिस्त आपल्यामध्ये रूपधारी होणं हा जो धडा आहे ना तो आपल्यातल्या प्रत्येकाने शिकण्यासारखा धडा आहे. What did he do on Maundy Thursday? आणि मौनी थर्सडेला मौनी गुरुवारी काय केलं त्यांनी? He washed the disciples' feet. त्या मौनी गुरुवारी येशू ख्रिस्तानी चक्क सगळ्यांना लाजा वाटतील असं काम केलं. शिष्यांचे पाय धुतले. The God of very God washed the disciples' feet to show now he has the image of a servant. देवादिदेव देवांचा देव शिष्यांचे पाय धुवायला लागला. साखराचं रूप धारण केलं होतं. Amen. Peter said, पेत्र बोलला, you shall not wash my feet. माझे पाय तुम्ही धुणं नाही. Jesus said, if I don't wash your feet, you have no part with me. येशू बोलला, मी जर तुझे पाय धुणं नाही तर तुला माझ्यामध्ये भाग नाही. Amen. आमेन. So Peter said, give me a wash. मग पेत्र म्हटला आंघोळच घाला सर. Then Jesus got up, मग येशू उठला, put on his robe, झगा घातला, and he said, म्हणाला, do you know what I have done? तुम्हाला कळलं का? समजतं का मी काय केलं? You call me master. तुम्ही मला गुरु गुरु म्हणता. I am. मी आहेच गुरु. Say, I am a master. तुम्ही मला गुरु 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 म्हणता. मी गुरु आहेच. You call me Lord. तुम्ही मला प्रभू म्हणता. I am Lord. मी आहे प्रभू. Amen. आमेन. But पण I become a servant. मी चाकर बनलो. I become a servant. मी नोकर बनलो. And I want you to imitate me. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझं अनुकरण करा. How easy for us sinners who lived slaves all our life to become a servant. It should become easy. मग आपल्यासारख्या पापी लोकांना की आपल्यासारखी जी पापी माणसं आयुष्यभर गुलामगिरीचं जीवन जगलेली आहेत, आपल्याला तर नोकरा चाकराचं रूप धारण करणं ऍक्च्युअली सोपं गेलं पाहिजे. Amen. आमेन. See, for a king to become a beggar, it should be difficult. But for a beggar to become a king, it's not difficult. राजाने भिकारी बनायचं राजाला अवघड जाईल, पण भिकाऱ्याला राजा बनायला काय अवघड जात नाही. पण आपल्याला किती त्रास होता. हो ना. For beggars भिकाऱ्यांनी to become a king, it's difficult. भिकाऱ्यांनी राजा होणं
किती अवघड जातंय आपल्याला बघा. It should not be difficult for us. असं आपल्याला अवघड जाता कामा नये. आपण होतोच काय आणि आहोतच कोण? भिकारीच आणि कफल्लकच होतो ना. तो आपल्याला राजा करतोय ना. Some will be cursing under their breath. What is saying? मी काय भिकारी होतो का? सगळंच होतं काही माझं. लोक श्वासाखाली म्हणत असतील या जोडप्याला काही काम नाही बघा. सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही ठेवतच नाही. हा? आम्ही काय भिकारी आहे का? आम्ही भिकारी आहे. In the eyes of God we are. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही काय आम्ही काय सगळे We भिकारी. are all living by grace. सगळे कृपेवर जगतोय म्हणून चंगळ आणि मंगळ चालली Amen. आहे. See, if people are living by grace, जर कृपेवर माणसं जगतायत we are beggars. तर आपण भिकारीच म्हणायचं ना. नाही, आजपासून कृपा नको मला मग. कृपेवर जगणाऱ्यांना काय चालेल. म्हणतात? भिकारी नको. आजपासून मग मला कृपा नको. मग राहा भिकारी. मग राहा भिकारी. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. Burden bearer. ओझी वाहणारे. We need to have burden for the lost souls. हरवलेल्या माणसांचं ओझं पाहिजे. Burden for one another. एकमेकांसाठी पण ओझं पाहिजे. Every day I think upon you. रोज मी तुमचे विचार करत बसतो बरं Every day. का. रोज तुमचे चेहरे माझ्या समोर येतात आणि मी विचार करत I keep बसतो on praying, keep on आणि praying. प्रार्थना करत बसतो. आता हिचं हचं त्याचं तसं. आता Right from beginning we did that. सुरुवातीपासून आम्ही दोघांनी असं केलेलं आहे. Pray for our people. Pray. लोकांसाठी प्रार्थना करा. If you read in Numbers 11, गणना 11 जर वाचलं, you know how much trouble these children of Israel gave Moses? या इस्रायली माणसांनी किती मोशेला त्रास दिला पहा. किती डोकं दुखी होतं. फार उच्चात मोशेला डोकेदुखी म्हणजे Amen. I want this, I want water, I want this, I want food. म्हणजे नेव्हर एंडिंग डिमांड्स हो. कमीच होत नाहीत त्यांच्या मागण्या. कधी खायला पाहिजे, कधी प्यायला पाहिजे. Finally Moses said enough. शेवटी मोशे म्हटला आता बस झालं He went to God. आणि देवाकडे गेला Why are you treating me so badly? की मला तू एवढी वाईट वर्तणूक का देतो? Are you displeased with me? तू माझ्यावर नाराज आहे का देवबापा? Why did you give me this responsibility? ही एवढी जबाबदारी मोठी तू मला कशाला दिली? Why did you give me this kind of burden? तू कशाला असल्या पद्धतीचं ओझं माझ्यावर घातलं? See, they were getting in his nerves. ते सगळे जण मोशेला डोक्याचा ताप ठरत होते. He said, I didn't bear them. आणि मोशे म्हटला मी काय त्यांना जन्म दिलाय का? I didn't conceive them. I didn't bear them. मला कधी त्यांचा गर्भ राहिला नाही. त्यांचे दिवस मला गेले नाहीत. मी त्यांना जन्म दिलेला नाही. Why do you give me this kind of burden? तू कशाला दे बाप्पा मला या लोकांचं इतकं ओझं देतो? That you said, की तू बोलला. let's read, he said like that to God. वाचा ना तो देवाला That असं you म्हणाला said की तू म्हणाला one day, एकदा. see in Numbers 11:11, or something, गणना 11:11 बघा लिहिलंय. that you should say, carry them in your bosom. मग मोशे यहोवाला म्हणाला या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर घालून तू आपल्या दासाला दुःख कशाला देतो? Further, पुढे आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी का होत नाही? मी या सर्व लोकांचे गर्भधारण केलंय का काय? मी त्यांना जन्म दिलाय का काय? मग तू मला का म्हणतोस की ज्या देशाविषयी मी यांच्या पूर्वजांशी शपथ केली तिकडे जसा पाळणारा बाप तसे ताने बाळ वाहून नेत असतो तसा तू यांना आपल्या उराशी धरून वाहून ने. see, God told him, देव त्याला बोलला Moses, मोशे as a father carries the child, you have to carry them, okay? जसं एखादा बाप तान्या बाळाला घेऊन चालतो ना तसं या सगळ्या माणसांना तू घेऊन चालायचं. God told him that. देव बोलला त्याला. And so, मग when they got in his nerves, जेव्हा या इस्रायली माणसांनी मोशेला खूपच त्रास दिला, he said, why did you tell me like that? मग मोशे देवाकडे येऊन देवाला म्हटला की देव बाप्पा तू का मला ही जबाबदारी दिली? Why? का मला ही जबाबदारी दिली? Because God has to have some Moses in him. I mean, देवाला for him. देवाला असे काही 2-5 मोशे हातात सापडायला हवे. Amen. Amen. He wants a person. देवाला पाहिजे आहे एक माणूस. See, he didn't say, I just want anybody. He wanted a Moses who will carry the people's burden in his heart and walk with them. देवाला असा ऐरा गैरा कोणी नको होता. देवाला मोशे सारखा माणूस हवा होता की जो माणसांचं ओझं छातीवर घेऊन फिरेल. He revealed it. त्यांनी प्रकट केलं. That means sometime God met Moses and said, I am raising you as a leader, not just to lead them, but I want you to carry that burden in your heart every day of your life. याचा अर्थ कधीतरी मोशेला देवबाप भेटल्यानंतर असं सांगून गेला की मोशे मी तुला केवळ लीडर किंवा पुढारी म्हणून उभं करतोय असं नाही. तू लीडर होणारच, तू लीडर आहेस, पण मी तुला या इस्रायली माणसांचं ओझं छातीवर घेऊन फिरण्यासाठी बोलवतोय. See? त्यांचं ओझं तुझं बनलं पाहिजे. You cannot be a leader unless you carry the burden of the people. धडा आहे जोवर लोकांचं ओझं
तुम्ही स्वतःच्या छातीवर घेत नाही. तुम्ही स्वतःला लीडर म्हणू शकत नाही. लीडर म्हणून घेऊ नका. I cannot run away from you. मी तुमच्यापासून पळून नाही जाऊ शकत. Then I am not a leader. मी तुमच्यापासून पळून गेलो तर मी तर लीडरच नाही. I have to die for you. मला तर वेळ पडली तर तुमच्यासाठी मरायला हवं. That is a leader. त्याला लीडर म्हणतात. That is a good shepherd. त्याला म्हणतात चांगला मेंढपाळ. Every day carrying the burden in our hearts. रोज अंतःकरणामध्ये ओझं घेऊन फिरणे. Moses said, Lord, kill me. आणि मोशे शेवटी म्हटला, देवबाप्पा मला ठार मार. So that I don't need to endure it anymore. मला मारून टाक प्रभू, की मला आता पुढे हे ओझं घ्यायला नको. A leader should come to a position where the burden is so heavy that he keeps on running to God and saying, Lord, I cannot bear it anymore. लीडर त्या पॉइंट पर्यंत यायलाच पाहिजे की ते ओझं इतकं त्याला त्याच्या छातीवर जाणवायला हवं की त्या भारदस्त लोकांच्या ओझ्यापायी तो सारखा देवाकडे धावत आला पाहिजे. तो सारखा देवाकडे धावत आला पाहिजे आणि म्हणत राहिला पाहिजे की माझ्याच्याने होईना मला मदत कर. See, he does not run away from the sheep. He runs to God. तो मेंढरांना सोडून पळून नाही जात आहे. तो देवाकडे पळतोय. आमेन. Like one pastor said, जसं एक पास्टर बोलले, pastor's job is a thankless job. की पास्टरचं पाळकीय काम म्हणजे ना थँकलेस काम. म्हणजे कोणी ऋण मानत नाही, कोणी कधी थँक्यू If you म्हणत नाही. carry that kind of attitude in your heart that for every good thing you do, you need to be patted upon, you are not a leader. अशा पद्धतीची वृत्ती घेऊन जर लीडर लोक आणि पाळक वर्ग चालत असेल की प्रत्येक केलेल्या लहान सहान कामासाठी त्यांनी मला डोक्यावर घेऊन नाचायचं आणि माझं कौतुक करायचं, तर मी म्हणतो तुम्ही स्वतःला लीडर म्हणून घेऊ नका. He said, kill me. मला ठार मार. You know what God said? देव काय बोलला माहितीये? Call 70 people. 70 माणसं बोलव. He called 70 people. मोशेनी 70 माणसं बोलवली. God said, देव बोला, that spirit I'll put on him. हा आत्मा मी त्यांच्यावर टाकीन. That spirit I'll put on all of them. हाच आत्मा मी ह्या सगळ्यांवर टाकीन. What spirit? कुठला आत्मा? Spirit of burden. तो ओझ्याचा आत्मा. Spirit of burden. ओझ्याचा आत्मा या 70 मी टाकीन. See, God wants a spirit of burden. देवाला ओझा घेणारा आत्मा पाहिजे. Not just leaders, नुसतं आपलं नावाला लीडर नको, but somebody who will have a burden for the people. पण कोणीतरी की जे लोकांचं ओझं घेऊन वेड्यासारखे फिरतायत. Amen. Amen. Why only Moses' spirit? का फक्त मोशेचा आत्मा? Because he had a burden. कारण मोशेला ओझं होतं. And he wants every leader to have a burden for आणि his flock. त्याची इच्छा आहे की त्याच्या कळपाचं ओझं प्रत्येक लीडरनी घ्यायला हवं. Amen. Amen. We need to pray for one another. आपण एकमेकांसाठी प्रार्थना करायची गरज आहे. Even as an elder, if you are an elder, you need to pray for the members. तुम्ही जरी एल्डर असाल, वडील असाल, तर त्या मेंबर्स साठी तुम्ही प्रार्थना करायची गरज आहे. Groan for them. त्यांच्यासाठी कडून कडून प्रार्थना करा. Amen. Amen. Paul was very troubled about the Galatian Christians. पॉलला गलती मधल्या ख्रिस्ती माणसांची फार चिंता व्हायला लागली. Because he said, you are my children. कारण पॉल त्यांना म्हणाला, अरे गलतीकरांनो, तुम्ही माझी मुलं आहात. He addressed them as children. आणि मुलं मानायचा. My children, my dear children, I travail for you. माझ्या प्रिय मुलांनो, मी तुमच्यासाठी प्रसूती काळ सोसत आहे. मी Unless तुमच्यासाठी we प्रसूती regard others as our own children, we cannot have a burden. जोवर इतरांना आपण स्वतःच्या पोटच्या मुलांसारखं मानत नाही, तोवर आपल्यात ओझं येणार नाही. Because how can a father have a burden for somebody else's children? कारण बापाला दुसऱ्याच्या पोरांचं ओझं कसं येणार? He will have burden surely for his own children. बापाला आपल्या पोटच्या मुलांचं ओझं येईल. Yes, every day he carries that burden. रोज बाप आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांचं ओझं घेऊन फिरतो. My son should come up. माझा मुलगा वर यायला My हवा. daughter should come up. माझी मुलगी वर यायला हवी. Is she doing fine? माझ्या मुलीचं चांगलं होत आहे का? How is my son Absalom? माझा मुलगा अबशालोम कसा आहे? Is it well with him? माझ्या मुलाचं चांगलं होत आहे का? That's what David said. असं दावीद बोलला. How is my son Absalom? माझा मुलगा अबशालोम कसा आहे? Is it well with him? माझ्या अबशालोमाचं चांगलं होत आहे का? Don't kill him. त्याला मारू नका. Though he wants to kill me, जरी त्याच्या मनात आलेलं आहे मला ठार मारायचं, don't touch him. तरी तुम्ही माझ्या मुलाला हात लावू नका. Is it well with him? माझ्या मुलाचं चांगलं होतंय ना? See, असं दावीद पोटच्या मुलाविषयी बोलत होता. that is the burden a father carries. असं ओझं बाप आपल्या हृदयात घेऊन फिरतो. And that is the burden we need to carry for the people. असंच ओझं आपण देखील लोकांसाठी घेऊन फिरलं पाहिजे. Otherwise we are not leaders. नाही तर आपण लीडर नाही. त्यासाठी आपण लोकांना आपली मुलं मानली पाहिजे. Amen. Secondly, दुसरी बाब, Paul was not there. पॉल तिथे नव्हता. See,
If he was there, he would have rebuked them, he would have twisted their ears, he would have admonished them and rebuked them and corrected them. But he was far away. पॉल त्यावेळेला त्यांच्या बरोबर नव्हता. पॉल जर त्यावेळेला त्यांच्या बरोबर असता तर पॉलने त्यांच्या चुका त्यांना दाखवून दिल्या असत्या, त्यांना धमकावलं असतं, त्यांचा कान पिळला असता, त्यांना सांगितलं असतं असं नाही असं करायचं, पण त्यावेळेला पॉल तिथे नव्हता. Amen. आमेन. Read Galatians 4:20 what it says. गलती 4:20 वाचूया काय लिहिलेलं आहे. आणि मी आता तुमच्या जवळ असायला व माझा स्वर पालटायला इच्छितो, कारण तुमच्याविषयी मी संशयात पडलोय. See, I would like to be present with you now. मला आता तुमच्या जवळ असायला आवडेल. See, मला आता असं वाटायला लागलं की मी तुमच्याकडे यायला हवं. that means he was not there with them. याचा अर्थ पॉल तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हता. When your children are far away from you, जेव्हा तुमची मुलं तुमच्यापासून लांब असतात, you need to groan and pray all the more. त्यावेळेला तुम्ही अजून जास्त कडून कळा सोसून त्या मुलांसाठी प्रार्थना केल्या पाहिजेत. How many are understanding? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. If your children are far away, समजा तुमची मुलं तुमच्यापासून लांब आहेत, you cannot rebuke them, you cannot correct them, you cannot see what they are doing. आणि ती लांब असल्यामुळे तुम्ही त्यांच्या चुका त्यांना दाखवू शकत नाही, त्यांना धमकावू शकत नाही, त्यांना काही सांगू शकत नाही. What you need to do? मग तुम्ही काय करायला हवं. Travail. सरळ गुडघे टेकायचे आणि प्रसूती कळा सोसायच्या. Amen. कडून कडून रडून प्रार्थना करायची. Little bit also you hear of your son or your daughter's behavior and you feel burdened in your heart, start praying. थोडंसं जरी तुम्हाला तुमच्या मुला मुलींविषयीनं किंवा त्यांच्या स्वभावाविषयीनं वर्तणुकीविषयीनं इकडं तिकडं खालीवर काय ऐकायला आलं किंवा पाहायला मिळालं, लगेच त्यांच्यासाठी तुम्ही रडून कडून प्रसूती काळ सोसून प्रार्थना सुरू केल्या पाहिजेत की देव बाप्पा माझी मुलं सांभाळ. See, there are ways wherein you can help even your congregation to grow up. You can pray for them in your prayer room. काही मार्ग असतात बरं का, की ज्या मार्गाने तुम्ही तुमच्या चर्चला येणाऱ्या मंडळीला सभासदांना देखील सांभाळू शकता. आणि त्यातली एक रीत किंवा मार्ग आपल्या प्रेयर रूम मध्ये बसून तुम्ही अशा पद्धतीने रडून त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. Paul says, Paul म्हणतो, if I was present, I would have admonished you. मी जर तुमच्याकडे त्यावेळेला असतो तर मी तेव्हाच तुम्हाला सांगून दिलं असतं की तुम्ही चुकताय. See, now it's not only rebuking. आता फक्त धमकावणं नाही, At times, कधी कधी your children may need comfort. तुमच्या मुलांना सांत्वन लागेल, Comfort. तुमच्या मुलांना दिलासा लागेल, At times they may need exhortation. कधी कधी तुमच्या मुलांना काहीतरी बोध लागेल, They may need a confidence. कधी कधी तुमच्या मुलांना विश्वास द्यावा लागेल. But they are not with you. पण ती मुलं समजा तुमच्यापासून लांब आहेत. The only way to give them encouragement and strength is by travailing prayer in your home. प्रोत्साहन आणि शक्ती तुमच्या मुलांना त्यावेळेला द्यायचा मार्ग एकच आहे. तू स्वतः बंद खोलीत बस आणि त्यांच्यासाठी रडून कडून प्रसूती कळा सोसून प्रार्थना कर. Immediately they will be comforted there. लगेच तिथं त्यांचं सांत्वन होईल. The God of comfort, the Father of all comfort will comfort your children there. लगेच जिथं कुठं तुमची मुलं आहेत तिथं त्यांचं सांत्वन होईल. सर्व सांत्वनाचा पिता माझा देव जो बाप त्यांचं सांत्वन करेल. They'll be strengthened there. त्यांना तिकडं शक्ती मिळेल जिथे असतील तिथे. They will walk straight there. आणि तिथं ते सरळ चालतील. So much power is there in travailing prayer. इतकं प्रसूती कळा सोसून केलेल्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. Amen. Amen. From this we can learn. याच्यातनं आपण शिकू शकतो. No matter how far our people are, आपली माणसं, आपली मुलं, आपले लोक किती जरी आपल्यापासून लांब असले, we can reach them through prayer. आपण पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत प्रार्थनेद्वारे. We can meet their needs through prayer. त्यांच्या गरजा आपण भागवू शकतो प्रार्थनेद्वारे. We can exhort them through prayer. आपण त्यांना बोध करू शकतो प्रार्थनेद्वारे. We can encourage them through prayer. आपण त्यांना प्रोत्साहन सुद्धा देऊ शकतो प्रार्थनेद्वारे. You can build their confidence through prayer. तुम्ही त्यांचा विश्वास देखील वाढवू शकता प्रार्थनेद्वारे. Not any prayer, travailing prayer. आणि आपली अशीच उगीच 2 मिनिटाची उडती केलेली प्रार्थना नाही बरं का, पद्धतशीर खोलीत बसून रडून प्रार्थना केलेली प्रार्थना. Praise the Lord. Amen. That kind of prayer will work wonders. अशी प्रार्थना चमत्कार घडवते. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. Even for your daily needs, तुमच्या रोजच्या गरजांसाठी सुद्धा you need to have that travailing prayer. तुमच्यामध्ये त्या कळा असायला हव्या. Amen. कळा सोसून केलेली प्रार्थना असायला हवी. Like for instance, जसं उदाहरणार्थ, you have reached a point where nothing is working in your life. तुम्ही समजा तुमच्या जीवनात एका अशा पॉइंटला आलाय की जिथं तुम्हाला असं वाटायला लागलंय की माझ्या जीवनामध्ये काहीच होत नाही. You have tried everything. मी सगळे प्रयत्न केलेत. You have spoken, you have walked, you have talked, you have done everything. बोललो, चाललो, सगळं केलं पण काही होईना. You can get into groaning. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही कडून प्रार्थना करा. Because groaning is death.
कारण कळून प्रार्थना म्हणजे मरण आहे. You know, God also stretched himself to that extent. देवानी पण स्वतःला त्या टोकापर्यंत खेचलेलं आहे. Amen. आमेन. God stretched himself fully देवाने देखील स्वतःला त्या टोकापर्यंत ताणलंय. to cover the world, अख्ख्या मानव जातीला आणि जगाला कव्हर करायला. to save the world. अख्ख्या मानव जातीचं तारण करायला देव स्वतः देखील त्या पॉइंट पर्यंत ताणलेला आहे. Yes, he did not use his power त्याने त्याचं सामर्थ्य वापरलं नाही. when nothing worked. जेव्हा काहीच झालं नाही, कार्य झालं नाही, God came down in the person of Jesus, त्याला देवानी काय केलं? येशूचं रूप धारण करून जगात आला. stretched himself to the limit of death इतकं ताणलं स्वतःला की मरेपर्यंत ताणलं, that we can be saved. अशासाठी की मानवाचा उद्धार व्हावा. Are you understand? समजतं का मी He काय didn't म्हणते? save you by his power. त्याने सामर्थ्याने तारलं नाही तुला. He could not. तो सामर्थ्याने तुला मला तारू शकला नाही. People will say, why he cannot? लोक म्हणतील का तो सामर्थ्याने नाही तारू शकत? Because he has given each one of us free will. तो सामर्थ्याने तारूच शकला नाही आपल्याला का? कारण की आपल्याला प्रत्येकाला त्यांनी स्वेच्छा दिलेली आहे. Amen. आपली He इच्छा. cannot go against our will. आपल्या इच्छेविरुद्ध तो नाही जाऊ शकत. If he had so much power, he could have saved the whole world. इतकंच सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं तर आज अख्ख्या मानव जातीचं तारण झालं असतं ना. He can. तो करू शकतो अख्ख्या मानव जातीचं तारण, But नाही असं नाही. God is a limited God. In a sense, he has given us free will and he will not violate our will. आणि जिथं देवाने माणसाला स्वेच्छा दिलेली आहे त्यामुळे देवाला एक मर्यादा पडते, कारण की माणूस स्वेच्छेनं मग ठरवणार आहे. मग देव तिथं बळजबरी करू नाही शकत. Amen. Amen. God stretched himself मग देवाने काय केलं? येशूचं रूप धारण करून या जगात आला आणि स्वतःला इतकं ताणलं that anyhow I have to get salvation for them. की कसंही करून मला या मानवाला तारण द्यायचं आहे. They must have had a discussion in heaven. आणि स्वर्गामध्ये त्यांची चर्चा झाली असेल. The Holy Spirit, the Lord Jesus Christ and God the Father. पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त, देव जो बाप यांची चर्चा झाली असेल. God the Father must have said, आणि देव जो बाप तो म्हटला असेल, I don't know, I cannot win them over by power now. मला माहित नाही, मी आता सामर्थ्याने या मानव जातीला नाही जिंकू शकत. Jesus must have said, मग येशू बोलला असेल, I will go down and die and become man and die for them. मी मानव रूप धारण करून जगात जाऊन मानव जातीसाठी मरतो. If that is the only way they can be saved. जर तो एकच मार्ग आहे की ज्या मार्गाने मानव जातीचं तारण होऊ शकत आहे तर मी जातो खाली. See, that is the stretching forth of God. त्याला म्हणतात देवाने स्वतःला ताणलं. What is groaning? काय म्हणतात? कडणं कशाला म्हणतात? When faith doesn't work, when everything doesn't work, you stretch yourself to the extent of groaning and only tears and crying, only this is coming forth out of you. जेव्हा विश्वास कार्य करत नाही असं तुम्हाला आढळतं त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीच्या कण्यामध्ये, विवळण्यामध्ये, रडून रडून प्रार्थना करण्यामध्ये, कळा सोसून प्रार्थना करण्यामध्ये उतरता. Amen. Amen. Like I heard about William Branham. जसं मी विलियम ब्रॅनहॅम या माणसाविषयी ऐकलं. He reached a point एका अशा पॉइंट पर्यंत ते आले in his life and ministry त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या सेवेत where he could not stand the weight of the ministry. की जिथं मिनिस्ट्रीचा आणि सेवेचा जो भार आहे, बोजा आहे, तो त्यांना सहन होईना. He felt that in his spirit that I cannot carry this anymore. आणि ब्रॅनहॅमला वाटायला लागलं की मिनिस्ट्रीचा बोजा मी नाही आता याच्या पुढे माझ्या स्वतःच्या छातीवर घेऊ शकत. Until one day मग एके दिवशी he took a jug of water त्यांनी पाण्याचा एक जग घेतला and told his wife, आणि बायकोला म्हणाले, I'm going to the woods. मी चाललेलो आहे जंगलाकडे. You may or may not see me again. तू कदाचित मला परत पाहशील किंवा पाहणार नाही. Because कारण unless I find out from God what is this thing that is happening to me, I'm not coming back. जोवर मला परमेश्वराकडनं कळत नाही की हे माझ्या छातीवर आणि हृदयात काय चाललेलं आहे, मी परत येणार नाही, तर कदाचित तू मला परत पाहशील किंवा पाहणार नाहीस. आय डोंट नो. And he came back. आणि आले मात्र ते But परत. पण he was a different man. अगदी आले तेव्हा वेगळाच माणूस बनून आलेले होते. Amen. Amen. We need to reach to that point where it's called the desperation point, that point of hunger and thirsting for God. तशा त्या पॉइंट पर्यंत आपल्यातला प्रत्येक बिलीवर माणूस पोचायला हवा की जिथं प्रत्येक जण आता देवासाठी व्याकुळ झालाय. The problem is people are not hungry for God. काय होतं? समस्या काय माहितीये का? लोकांना देवाची भूक नाहीये. Amen. You need to be hungry for God. असं नाही, देवाची भूक स्वतः निर्माण करा. When a person is hungry, एखादा माणूस जेव्हा भुकेला असतो, if he does not get his daily bread, he will eat bread from the garbage. जर तेव्हा त्याला घरातनं रोजची भाकर मिळाली नाही तर तो अगदी कचरा पेटीमध्ये जाऊन भाकर शोधून खाईल. He will eat the pig's food. आणि डुकरांचं अन्न खाईल. Why? का? Hungry soul. भुकेला आहे.
hungry soul. भुकेला आहे. When you are hungry for God, जेव्हा तुम्ही देवासाठी भुकेले व्हाल, you will work anywhere. मग तुम्ही कुठेही काम करायला तयार व्हाल. You will do anything. आणि तुम्ही म्हणाल मी काहीही करायला तयार आहे. You will ask for forgiveness 100 times. 100 वेळेला तुम्ही क्षमा मागायला तयार व्हाल. You will forgive 100 people 100 times. 100 वेळेला तुम्ही इतर लोकांना पण क्षमा कराल. You will not ask for adjustments. You will adjust yourself. आणि तुम्ही लोकांना हे माझ्याशी ऍडजस्ट होऊन राहा असं म्हणणार नाही, तर तुम्ही म्हणाल मी तुझ्याशी ऍडजस्ट करून राहायला तयार आहे. Why? I'm hungry for God. कारण मी देवासाठी भुकेला आहे. Hungry for God. मी देवासाठी भुकेला आहे म्हणून मी बदलायला तयार आहे. मी ऍडजस्ट करीन, तुम्ही कोणी बदलू नका. Amen. आमेन. You're so hungry. इतकी तुम्हाला देवाची भूक लागलेली असते. Look at that prodigal son. पहा ना उद्या मुलगा, He worked in a pigsty. पहा तो कुठे काम करत होता? डुकरांच्या कळपात. Who is to rear pigs? कोण डुक्कर सांभाळतात? Samaritans. शोमरोनी. Samaritans hated Jews. Jews hated Samaritans. शोमरोनी माणसं डुकरांचा कळप चारायचे. शोमरोनी यहुद्यांचा तिरस्कार करायचे आणि यहुदी पण शोमरोन्यांचा तिरस्कार करायचे. But when hunger is great, पण जेव्हा भूक वाढते, he was ready to work under a Samaritan. भूक जेव्हा खूप मोठी होते, त्याला यहुदी पण शोमरोनाच्या हाताखाली काम करायला तयार होतो. Ready for anything. काही करायला तयार. Bring me a hungry man for God. I can get God's work done like this. मला देवासाठी भुकेला माणूस आणून दे, मी देवाचं कार्य तुला असं करून देईन. आमेन. Hungry man. देवासाठी भुकेला माणूस दे मला. Amen. आमेन. Groaning. खंडे Groaning. खंडे. God says, दे बोला, I have seen your tears. I have heard your cry. तुझे अश्रू मी पाहिले, तुझं रडणं मी ऐकलं. Amen. आमेन. Then he moves to any extent to reach to that person. आणि मग त्या माणसापर्यंत, त्या भुकेल्या माणसापर्यंत पोचायला देव कुठल्याही टोकापर्यंत जातो, पण त्याच्यापर्यंत पोहोचतो. Amen. आमेन. Hezekiah cried out. हिजकिया पण रडला ना. The prophet came and said, set your house in order. संदेष्टा आला आणि म्हणाला, तुझ्या घराची निर्वानिरव कर, You shall surely die. तू नक्की मरणार आहेस. Did Hezekiah say? हिजकिया म्हटला का? Thank you. God bless you. Praise थँक्यू, God. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. Eli said that एली असं म्हटला. when little Samuel revealed what God had said. जेव्हा लहानशा शमूएलाने प्रगट केलं की देव काय बोललेला आहे, त्याला एली असं म्हटला Yes. Let it happen what God wants. की देवाला जे हवं तसं घडो. He said that. एली असं बोलला, Let it happen what God wants. देवाला हवं तसं घडो. God has decided. देवाने ठरवलंय. If he had groaned, पण जर तो कणला असता, God would have had something else for him. रडला असता, तर त्या एलीसाठी पण देवाने आणि काहीतरी नेमलं असतं. Hezekiah said, हिजकिया बोलला, I will change this. मी हे बदलणार. You can change it. तुम्ही बदलू शकता. तुम्ही हे असले निर्णय देवाकडनं आलेले बदलू शकता. Bible says, बायबल म्हणतं, Hezekiah turned his face to the wall हिजकियाने भिंतीकडे तोंड केलं, and he cried, रडला रडला. Oh God, दे बाप्पा, you know, in all faithfulness I walked with you. तुला माहितीये मी इमानदारीनं तुझ्या समोर चाललोय. You know it, Lord. तुला माहितीये मी विश्वासूपणे तुझ्या समोर चाललोय. I want to live. मला जगायचंय. I don't even have a son. मला अजून मुलगाही झाला नाही. I want to live. मला जगायचंय. Isaiah was there right in the porch. यशया तिथेच होता अंगणात. God stopped him. देवाने यशाला थांबवलं. Go back. परत जा. Tell the prince. सांग त्याला, Prince. त्या राजकुमाराला सांग. Why prince? का राजकुमार? A prince prevails in prayer. राजकुमार प्रार्थनेत टिकून राहतो. Amen. Amen. Jacob was called the prince. याकोबालाही राजकुमार म्हणतात. Why? का? प्रार्थनेत Prevailed झुंजला. in prayer. प्रार्थनेमध्ये झुंजून टिकला. Go and tell him, जाऊन त्याला सांग यशया, 15 more years I'm giving. अजून 15 वर्ष त्याला देत आहे. You will not die. अजून 15 वर्ष तो मरणार नाही, त्याला सांगू नये. Dare anybody touch him in that 15 years, he will not die. 100 times anybody would have Hallelujah. also killed him. You would have said, Mar, किती मारायचं मी काय हिंमत आहे कुणामध्ये की पुढच्या 15 वर्षात येऊन हिजकियाला मारेल. जरी त्यांनी तलवारी आणि भाले भोसकले 10व्या 20 वेळाला, तरी देखील हा मारायचा नाही. Because God had said it. देव बोललाय 15 years एक्सटेंशन, नका एक्सटेंशन. हालेलुया. What did God say? देव काय बोलला? Tell him, I have seen his tears. त्याला सांग यशया, मी त्याचे अश्रू पाहिले. The tears. हे The अश्रू. theory of tears is lost today. आज डोळ्यातले अश्रू आणि अश्रूंची भाषा हरवलेली आहे. People don't know how to move in that dimension of tears. आज बिलीव्हर लोकांना माहितीच नाही की या अश्रूंच्या जगात कसं वावरतात.
Olden days they had. जुन्या काळामध्ये होते अश्रू. But then we entered into the faith movement and the tears became dry. मग आपण विश्वासाच्या क्रांतीत आलो आणि अश्रू जे वाळले ते वाळले. Amen. अश्रू अनोळखी झाले सगळ्यांना. Yes, there is a dimension of faith, but let us not forget the dimension of tears also. विश्वासाची दिशा आणि क्रांती आहे, पण अश्रूंची सुद्धा आहे ना, ती विसरायची नाही. Amen. आमेन. Prayed. प्रार्थना. Look at Hannah. हन्ना, Bible says बायबल म्हणतं she prayed fervently तिनं चिकाटीनं तत्परतेनं प्रार्थना केली. with the bitterness in her heart. She prayed. अंतःकरणात कडूपणा आणि दुःख घेऊन. It reached that dimension where Eli said, "You look like a drunkard woman." त्या स्तरापर्यंत हन्नेची प्रार्थना पोचली की जिथं हन्नेकडे त्या याजकांनी पाहिलं आणि म्हटला, तू बहुतेक दारू पिऊन आलेली आहेस, द्राक्षारस पिऊन आलेली आहेस. Have you drunk and come? तू काय मस्त होऊन आली आहेस का नशेत? See, there is a dimension that you enter that you don't look like an ordinary person. You look differently. एक स्तर असतं प्रार्थनेमध्ये पण की ज्यात जाऊन तुम्ही साधारण व्यक्ती दिसत नाही, तुम्ही वेगळेच दिसायला लागता. It consumes you. तुम्हाला खाक आणि भस्म करून सोडतं ते स्तर. When something enters in your heart in that way, it consumes you. जेव्हा अशा रीतीनं काहीतरी तुमच्या अंतःकरणामध्ये जातं, जसं हन्नेच्या अंतःकरणात झालं होतं. Amen. Amen. You reach a certain level of emotions where it transfers into great tears. मग अशा काही भावनांच्या स्तरापर्यंत तुम्ही पोहोचता की ज्या सगळ्या भावना अश्रूंमध्ये बदलतात. Amen. Amen. It is a stirring of the spirit. आत्म्याची कालवा कालव आहे ती. You are caught up in your emotions. तुमच्या भावनांमध्ये तुम्ही अडकलाय, Amen. धरलेला. Like if you are in a great need, समजा तुम्हाला In the काहीतरी world. फार या जगात गरज आहे you are in a major crisis in your life, आणि तुमच्या जीवनामध्ये फार मोठ्या घोटाळ्यात तुम्ही अडकलाय and it's a make or break situation in your life. आणि तुमच्या जीवनात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आता जगणार नाही तर मरणार. It becomes easy to groan, isn't it? मग त्यावेळेला कडनं रडणं सोपं जातं. Amen. जेव्हा जीवावर येतं तेव्हा जीव बरोबर रडतो. And see that person how he groans then. आणि मग तो माणूस त्याला कसं रडून 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 प्रार्थना करतो. Amen. Amen. Now when the world groans, आता जगातली माणसं जेव्हा कणतात रडतात, see the world also groans when they are really cornered, when they have no way out and they are really going to die now, they groan. जगातली माणसं पण कणतात आणि रडतात बरं का. जेव्हा त्या जगातल्या माणसांना असं दिसून येतं की मी तर फार मोठ्या अडीअडचणीमध्ये अडकलेलो आहे, आता काही मला सुटकेचा मार्गच नाहीये, आता काही माझं खरं नाही, अशा प्रसंगाला मग त्यांनाही कणायला होतं. And they groan. मग ते कणतात And it's so beautiful. आणि इतकं ते सुंदर असतं. But पण if only they tap God at that time, जर फक्त त्यांनी जिवंत देवाला त्यावेळेला स्पर्श केला तर छान. they will receive it immediately. मग त्यांना त्या अडीअडचणीचं उत्तर लगेच मिळेल. But they groan without knowledge. पण ते ज्ञानाशिवाय कणतात. Without knowledge of God. देवाचं ज्ञान नाहीये. देवाच्या ज्ञानाशिवाय जगातली माणसं कणतात. And in fact, I have seen मी पाहिलंय unbelievers can groan better than believers. कधी कधी अविश्वासू माणसं बिलीवर माणसांपेक्षा चांगली रडतात. आमेन. Believers नाही. बिलीवर नका रडायचं नाही आपण. रोने का ख्रिस्ताचं नहीं आपण ऐसा हे रोने का अपन ब्लेसेड लोग हैं. Amen. लेकिन रोया तो चलता है. But what happens is काय होतं? the world groans जग कणतं on the couch सोफ्यावर without touching God. देवाला स्पर्श न करता जगातली माणसं सोफ्यावर बसून रडतात. And that's why they don't get anything. म्हणून त्यांना मिळत काही नाही. In fact, God gives them groaning, but they don't come with the groaning to God. उलट पक्षी देव त्यांना कण्ण देतो, पण ते कण्ण घेऊन ते देवाकडे येत नाही. Like Ecclesiastes 2:26 says, जसं उपदेशक 2:26 मध्ये लिहिलेलं आहे बघा. for God gives to the sinner travail to gather and to heap up, that he may give to him that is good before God. उपदेशक 2रा अध्याय 26. तर जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्याला तो ज्ञान विद्या आणि हर्ष देतो, परंतु तो पाप्याला कष्ट देतो अशासाठी की त्याने संग्रह करावा, साठवून ठेवावे, आणि जो देवासमोर चांगला आहे त्याला ते द्यावे. See, they groan, ते कणतात, but पण not in the right will of God. जगातली माणसं सुद्धा अडी अडचणीत अडकल्यानंतर रडायला बसतात, कणतात, पण देवासमोर करत नाही, देवाला स्पर्श करत But नाही. when a believer groans, पण जेव्हा बिलीवर माणूस रडतो, have you seen some people come and tell you, तुम्ही काही लोकांना तुम्हाला येऊन सांगताना पाहिलं असेल, आता खूप झालं पास्टर, खूप इतका त्रास होतो ना, मला सहन होत नाहीये. That time they should run into their room and cry before God. त्यावेळेला त्यांनी काय करायचं माहितीये का?
त्याला त्यांनी धावत प्रेयरच्या खोलीत बसायचं आणि देवाला प्रार्थना करायची. Because that groaning is ready now. That आता- travailing is ready now. Something is going to bring forth now. कारण की आता त्या आत्म प्रसूती काळ सुरू होत आहेत. ते कणं आता आतून सगळं गोळा होऊन सुरू होणार आहे. पटकन खोलीत जाऊन रडायला बस. Amen. आमेन. When Hannah was shaking like that, हन्ना जेव्हा अशी हलत होती, praise God, she was before God. देवाला धन्यवाद की ती देवासमोर होती And she spoke to God. आणि ती देवाशी बोलली. And Eli said, एली बोलला, दारू पिऊ नको जास्त. तू अशी मस्त नको हो. She said, no, I'm not drunk. तर ती म्हणली, मी काय दारू बिरी पित नाही, I'm pouring out everything to God. मी हृदय ओततीये देवासमोर. What Eli said? एली काय बोलला, Go in peace. शांतीने जा, तुला सगळं मिळालं. तुला मिळालं, सगळं मिळालं. सगळं मिळालं. And she got Samuel. आणि तिला शमूएल मिळाला. You're groaning. See, you know, there are times when you have little trouble. कधी कधी तुम्हाला थोडा त्रास होतो, And you tell others, मग तुम्ही दुसऱ्यांना म्हणता, Pastor, थोडा त्रास आहे मला, तुम्ही prayer मध्ये ठेवा. Okay? ठीक आहे. पास्टर मला त्रास आहे, तुम्ही प्रेयर मध्ये ठेवा. ठीक आहे. After 1 month, महिन्यानी त्यावेळी फर्स्ट टाइम आले ते हसत आले होते. हो. सेकंड टाइम, पास्टर थोडं प्रेयर मध्ये ठेवा, पास्टर थोडं सिरियस आहे म्हणजे केस. पास्टरांच्या प्रसूती काळ रोज वाढतायत. And then third time they come, पास्टर काय करायचं? अच्छा, का? सगळं गेलं तर मला होत नाही पास्टर, मरणार. से दॅट इज द प्रॉपर ट्रॅव्हलिंग. त्याला म्हणतात योग्य कणं. When that comes in you, असं जर तुला कधी वाटलं ना ना माझ्याच्याने go असं in होतं. some room. Our rooms are there also in the church. त्याला कोणाशी काय बोलू नको. चर्च मध्ये पण खोल्या आहेत, खोलीत बस एका Lock yourself. आणि स्वतःला लॉक करा. Pour it out before God. असं भडा भडा देवासमोर ओका. God will say, देव म्हणेल, my son, वाह माझ्या मुला, I have seen your tears. तुझे अश्रू मी पाहिले, I have heard your cry. तुझं रडणं मी ऐकलं. Go in peace. शांतीने जा, तुला सगळं मिळालं. Praise God. Hallelujah. Groaning is very effective. कणं फार प्रभावशाली असतं. But groaning on its own is not effective unless it is directed towards God. पण ते कणं स्वतःवर कणं काही फायद्याचं आणि लाभाचं नाही, प्रभावशाली नाही. देवाकडे बघून ते कणलं पाहिजे. Like Elijah. जसं एलिया. What does the Bible say? बायबल काय He म्हणतं? was a natural man like us. आपल्यासारखा साधारण नैसर्गिक माणूस होता एलिया. But he prayed fervently that it should not rain. पण त्याने चिकाटीनं तत्परतेनं प्रार्थना केली की पाऊस पडू नये. See, it doesn't say he prayed. त्यांनी प्रार्थना केली असं लिहिलं नाही. There is a fervent prayer. त्याने तत्परतेनं चिकाटीची प्रार्थना केली. That means it was not an ordinary prayer. याचा अर्थ त्यांनी साधी प्रार्थना केली नाही काही, Earnest prayer. तर त्यांनी प्रामाणिकतेनं Something which was consuming him. सगळं त्याला आतमधून जे काहीतरी असं भस्म करून सोडत होतं, A desire that was burning in him. एक इच्छा जी त्याच्या हृदयामध्ये जळत होती, Amen. He was crying. त्यातनं रडून रडून त्यांनी प्रेयर केली God stopped the rain only. आणि देवानी पाऊसच थांबवला. मरू द्या सगळ्यांना, पण Hallelujah. याचं एवढं बर्डन आहे. हाँ, ये एलाइजा का बर्डन मुझे देखना ही पड़ेगा, भले दुनिया मरी तो मरी. हालेलुया. Look at Jesus. येशू बघा, He was driven into the wilderness. अरण्यात त्याला नेण्यात आलं. What is it? Passion, आवेश, travailing. प्रसूती वेदना. He was there 40 days, 40 nights. 40 दिवस 40 रात्र तो त्या रानात होता. He could not eat food. तो अन्न खाऊच शकला नाही. He was thirsty for God. तो देवासाठी ताणलेला होता. तुम्ही उपास काय घेऊन बसलाय, तो अन्न खाऊच शकला नाही. Amen. आमेन. It was passion. आवेश. Hebrews 5:7 clearly tells us. इब्री करास 5:7 मध्ये पहा लिहिलेलं. Who in the days of his flesh, when he had offered up prayers and supplication with strong crying, see, it's not just crying, strong crying and tears unto him that was able to save him from death, and was heard in that he feared. इब्री करास 5:7 त्याने आपल्या देहाच्या दिवसांमध्ये आपणाला मरणापासून तारायला जो शक्तिमान त्याच्या जवळ मोठ्याने ओरडून आणि अंडरलाईन आसवे गाळून प्रार्थना व विनवण्या केल्या आणि त्या त्याच्या सद्भयामुळे ऐकल्या Did गेल्या. you see that? पहा, He was travailing. त्यानं प्रसूती काळा सोसल्या. In the days of his flesh, flesh means he had flesh from the day he was born. Okay. त्याच्या देहाच्या दिवसांमध्ये म्हणजे देहाच्या दिवसांमध्ये म्हणजे ज्या दिवशी त्याचा जन्म झाला या जगात, तेव्हापासून त्याच्याकडे शरीर देह होता. Because people say, लोक म्हणतात, oh, it's speaking about Garden of Gethsemane travailing. तो गेत्सेमनी बागेतल्या कन्याविषयी बोलत No, आहे. here he's saying from the days of his flesh. So he didn't get flesh only in the Garden of Gethsemane. फक्त गेत्सेमनी बागेत गेल्यावर त्याला देह किंवा शरीर मिळालेलं नव्हतं. Right from beginning, he was a man of sorrows. जसा त्याचा जन्म झाला त्याला देह होता,
आणि तेव्हापासून सुरुवातीपासूनच तो दुःखाचा माणूस होता. Amen. आमेन. Travailing for the people. लोकांसाठी कणणे. Amen. आमेन. Even if you are cornered, जरी तुम्ही कुठल्या अडी अडचणीत you are आलात, in a problem. जरी समजा तुम्हाला काही समस्या आली You have tried everything and nothing works. आणि तुम्ही सगळे प्रयत्न केले पण कुठूनच काही उपाय झाला नाही. You see, there has to be a relation even to your emotions. तुमच्या भावनांशी पण त्याचं नातं पाहिजे. Amen. Amen. It's an emotion is stirred up. भावना अशा हल्ल्या पाहिजेत. Unless the emotion is stirred up, you won't have tears in your eyes. जोवर भावना आतल्या हलत नाही या डोळ्यांना पाझर फुटणार नाही. Amen. आमेन. When you see the people, you should have emotions. जेव्हा तुम्ही लोकांकडे पाहता तुमच्या भावना हल्ल्या पाहिजेत. People don't have emotions. आज लोकांना भावना राहिल्याच नाहीत. This is काय झालं? लोक आज जातात नरकातच. बिलीवर लोकांना भावना राहिल्याच नाहीत. बिलीवर लोक इतर नरकात जाणाऱ्या लोकांना बघतात आणि म्हणतात ठीक आहे गेले तर गेले. Jesus said, I have compassion for येशू them. म्हणतो नाही मला कळवळा येतो त्यांचा. Looked at Jerusalem, cried. यरूशलेमेकडे येशूनी पाहिलं आणि रडला. He cried. रडला. See? म्हटला Even Lazarus, he died, he cried. लाजर मेला येशू रडला. He cried. रडला. Why did he cry? का रडला? In a few moments, he was going to raise up Lazarus. काही मिनिटांमध्ये तो लाजराला परत जिवंत करणारच होता. मग रडायचं कशाला? He knew it, he was going to raise him up. त्याला माहिती होतं, येशूला माहिती होतं ना 2-5 मिनिटात मी या लाजराला परत जिवंत करणार आहे. मग रडायचं कशाला? In fact, 4 days before, he told his disciples, उलट पक्षी 4 दिवसांपूर्वी तो आपल्या शिष्यांना म्हणाला let us go to Bethany, की चला आपण बेथनीला जाऊ because Lazarus is sleeping. कारण लाजर झोपलाय. They said, if Lazarus is sleeping, he'll get up on his own. Why you have to go there and wake him up? तर शिष्य म्हटले लाजर झोपलाय तर स्वतःहून उठेल, तुम्ही कशाला जाऊन त्याला जागं करायचं? Jesus said, he is not, means he is dead. येशू म्हटला अरे झोपलाय म्हणजे तो मेलाय रे And I have to wake him up. आणि See, मला जाऊन त्याला उठवायचंय. that means 4 days before Jesus knew he was going to wake him up. याच्या अर्थ 4 दिवस अगोदरच येशूला माहिती होतं की मी या मेलेल्याला जिवंत करणार आहे. And when he went there, आणि जेव्हा तो तिथे गेला yet he wept. तरी रडला. Why? का? Why did he weep? का रडला? माहिती होतं ना मी याला आत्ता जिवंत करून बाहेर आणणार आहे. He saw the devil that has worked havoc in man's life. त्यांनी पाहिलं त्या सैतानाला की ज्या सैतानाने मानवाच्या जीवनात धुमाकूळ घातलेला He आहे. said, this is not why my father made them. आणि येशू म्हटला की या मानवाला माझ्या देवपित्याने यासाठी बनवलेलं नाही असं मरायला. असं मरायला. That's why he wept. म्हणून रडला. See the condition of man without God. माणसाची अवस्था देवाशिवाय कशी आहे बघा. See the sin that has brought this death for this glorious man. ज्या पापाने या वैभवशाली माणसावर सनातन मरण ओढवलं ते पहा. That's why he wept. म्हणून रडला. That's why he wept. म्हणून येशू रडला. He knew he was going to raise up Lazarus. It was not a big thing for him. त्याला माहिती होतं की मी लाजराला परत जिवंत करणार आहे. येशूला काही ते फार मोठं ग्रेट काम नाही. But पण when he looked at the people, जेव्हा त्यांनी माणसांकडे पाहिलं they were all crying. सगळे रडत होते. He also cried. तोही रडला. He saw their tears. अश्रू पाहिले येशूनी त्यांचे He identified himself with them. आणि त्याने स्वतःला त्यांच्याशी ओळखीचं ठेवलं And he saw आणि पाहिलं how sin brought death and how death brought so much pain in the people's lives. पापामुळे मरण आणि मरणामुळे माणसाच्या जीवनात किती वेदना आलेल्या आहेत. People said, see how much he loved Lazarus. आणि मग लोक म्हटले पहा किती येशूनी लाजरावर प्रेम केलं. See how much he is crying. पहा येशू किती रडतोय. Now, आता if they knew that Jesus was going to raise him from the dead, they would have said, why he is crying? त्यांना जर माहिती असतं की येशू याला मेलेल्यातनं जिवंत करणार आहे तर ते म्हटले असते येशू कशाला रडतोय. Amen. आमेन. They didn't know that Jesus was going to raise him from the dead. पण त्यांना माहित नव्हतं की येशू इथं उभं राहून या मेलेल्या लाजराला परत जिवंत करणार आहे. They just thought that he will go there, put a garland there, put some candles there and come back home. माणसांना असं वाटलं की येशू आपल्यासारखाच आलेला आहे, कबरेपाशी जाणार आहे, मेणबत्ती लावणार आहे, हाल घालणार आहे आणि येणार आहे. Amen. Amen. Say a word of prayer and आणि go. एखादी प्रार्थना छोटी करणार आहे. Only Jesus knew that he was going to raise him up. फक्त येशूला माहिती होतं की मी या मेलेल्याला जिवंत करणार आहे. Amen. Amen. Yet he wept. तरी रडला. When you see people struggling in sin, जेव्हा तुम्ही लोकांना पापांमध्ये खितपत पडलेलं पाहता, when you see people in depressed condition, जेव्हा तुम्ही लोकांना निराश अवस्थेमध्ये पाहता, struggling every day of their lives, रोज आयुष्यामध्ये झटताना खपताना पाहता, pain should come here. इथं तुला वेदना व्हायला हव्यात. Oh, if only they knew Jesus. जर फक्त यांना येशू माहित असता तर. I know many of you say that.
मला माहितीये तुमच्यातली बरीच माणसं असं म्हणतात. Many times we say that. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, अरे याला किती वेळा सांगितलं येशूकडे ये, पण ऐकतच नाही. शनिवारचं चल म्हणतो, चलत नाही. पण तिथंच आहे, तो त्रासातच आहे. मरणार तिथं पण येणार नाही. तिथं मरेल पण शनिवारचा येत नाही बघ. Sometimes the mothers say about their sons and daughters, कधी कधी माता आपापल्या मुला मुलींविषयी म्हणतात, किती दिवस असं करणार, हो ना. ये ना बाबा. अरे किती डोकं फोडलं तुला, तू चल ना बाबा. That is a burden. ओझ It's a burden. ओझ. But some people say, काही लोक म्हणतात, जाऊ दे, येऊ नको, काय असं काय नको एवढं येऊ जा. इम्पॉर्टंट नाही. हा, नाही आला तरी चालतंय, जा नरकात. अरे से पास्टर काय नेहमीच बोलतात हो, तिथं. पास्टर तिथे सारखेच बोलतात. त्यांचं आपलं नेहमी आठवड्यातनं 4दा जोडप्याचं चालूच असतं. There is no burden there. तिथं काय ओझ नाही. Amen. But when you have a burden, पण जेव्हा तुम्हाला ओझ असतं, चलतो का नाही तू तुम्ही चर्चला? म्हणताय बाबा ठीक से आता क्या, Say, that's a burden. चलता क्या नाही, ते ओझ. सुधरतो का नाही, ते ओझ. Praise God. आमेन. We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेवू. You know, the Lord wants to tell you, प्रभूला तुम्हाला सांगायचंय, if you are in a high crisis, जर तुम्हाला फार मोठी काही अडचण आहे you have tried everything, आणि तुम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत, you have even walked by faith, विश्वासाने पण चाललाय done your part, आणि तुमचं कामही तुम्ही केलंय, still not coming in the prescribed time, तरी देखील योग्य वेळेमध्ये येत नाही. stretch yourself स्वतःला ताणा, beyond everything. स्वतःला ताण राजा, स्वतःला थोडस ताण. And that is, आणि ते म्हणजे get into the travailing and groaning. प्रसूती वेदनेच्या काळांच्या प्रार्थनेमध्ये जा. Just go in your rooms, खोलीत जा open yourself up. आणि स्वतःला उघड देवासमोर. At times, faith does not allow you to shed tears. कधी कधी विश्वास रडू देत नाही तुम्हाला, But when you have tried faith, पण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून सगळे प्रयत्न केलेले आहेत didn't work, आणि तरीही काम झालेलं नाहीये, go into your prayer room. तर प्रार्थनेच्या खोलीत जा Just pour out. आणि रडून मोकळा हो. Tell him, त्याला सांगून टाक, oh God, हे बाप्पा how long, Lord? किती दिवस I did everything. मी सगळं केलं, Everything that was necessary. सगळं गरजेचं मी केलेलं आहे. This is the last thing. ही शेवटची बाब आहे. I throw myself at your feet. मी स्वतःला तुझ्या पायाशी फेकते, I'm just groaning. मी कणते. I don't know. I find no suitable words to pray. मला काही योग्य असे शब्द प्रार्थनेसाठी सापडत नाही. That Spirit help us in our infirmities because we don't know what to pray. आणि आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणात्मक मदत करतो, कारण आपल्याला त्यावेळेला सुचत नाही काय शब्द बोलू. With groanings that cannot be uttered. निर्वाच्य कण्याने आत्मा प्रार्थना करतो. This is the level I'm taking you. या लेवलला मी तुम्हाला नेतो. Romans 8:26-27. रोमकरास 8:26 Get into this level now. या स्तरावर आता जा And start asking. आणि त्याला मागा आता. Say, I don't know. त्याला सांगा, प्रभू मला काही माहित नाही. Even in articulate speech, I cannot express myself. मला माझ्या बोली भाषेत पण माझ्या स्वतःला तुझ्या समोर प्रगट करता येत नाही. I'm just groaning. मी नुसतं तुझ्या समोर बसून कणतोय. Do you know? तुम्हाला माहितीये, Speaking in tongues is a part of groaning. अन्य भाषेत बोलणं कणण्यातला एक भाग आहे. Because when you don't know what to pray, you pray in tongues. कारण जेव्हा तुम्हाला सुचत नसतं काय प्रार्थना करू, त्यावेळेला तुम्ही अन्य भाषेत सुरू होता. So when you groan, start praying in tongues. तर कणायला लागला, असे विवळायला लागला, रडायला लागला की अन्य भाषेत सुरू व्हा. That privilege Hannah didn't have. ते सुदैव हन्नेला नव्हतं, But she had this privilege of the knowledge of groaning and travailing. पण कणणे, प्रसूती काळ सोसणे, रडणे हे तिला माहित होतं. She was not even aware of much faith. तिला फारसा विश्वास पण माहिती नव्हता. But one element she caught on. एक घटक तिने जो धरला, That was groaning. and तो travailing. म्हणजे कणणे आणि प्रसूती काळ सोसणे. Today, आज we are so privileged. आपण किती सुदैवी आहोत. We can get into tongues. आपण अन्य भाषेत बोलू शकतो. But you need to go beyond tongues, and that's groaning, because groaning that finally leads to sight. पण त्याच्याही पलीकडे आपण जायला हवं, आणि ते म्हणजे कणणं. कारण कणाला लागलो किंवा असे नुसते उसासे सुटतात. Yes. And see God will answer. आणि मग पहा, देव तुम्हाला उत्तर देतो. He will answer. जरूर उत्तर देतो.
Because it is the time for word and spirit to flow together. कारण आत्मा आणि शब्द एकत्र व्हायचा हा काळ आहे. It's the time for faith and groaning to flow together. विश्वास आणि घडणे रडणे एकत्र व्हायचा हा काळ आहे. This is the generation that we are living in. या ज्या पिढीत आपण जगत आहोत. You know, in China, the churches are growing at such tremendous speed. चायनामध्ये चर्च इतक्या प्रचंड वेगाने वाढतायत. One of the reasons is त्याच्या मागचं एक कारण they have learned the art of groaning and travailing. त्यांनी कढायची आणि प्रसूती काळ सोसायची कला शिकून घेतली. You can groan for the formation of Christ in the people's lives, or you may groan for your needs also. तुम्ही स्वतःच्या गरजांसाठी कढू शकता, नाहीतर इतर माणसांच्या जीवनात ख्रिस्त रूपधारी व्हावा म्हणूनही कढू शकता. This is the ultimatum. बस हा सरते शेवटचा उपाय आहे. They say last remedy. ते म्हणतात ना शेवटचा उपाय. Last remedy. हा शेवटचा उपाय आहे राजा. हा शेवटचा उपाय आहे. Sometimes कधी कधी God will put a burden in your heart. देव तुमच्या हृदयात ओझं घालेल. This burden that I carry, it's not my own. I never had it. I never was burdened for anybody. हे ओझं जे घेऊन मी फिरतो ते माझं स्वतःच ओझं नाहीये. मला माझ्या वैयक्तिक जीवनात कधी कुठलं ओझं झालंच नाही. When I was in the world, मी जगात असताना my principle was live and let live. मी जगात असताना माझं एक तत्व होतं, स्वतः जगा दुसऱ्यांना जगू द्या. बस I'm not bothered in your life. You don't be bothered, or you don't interfere in my life. मी तुझ्या जीवनात पडायला येणार नाही, तू माझ्या जीवनात पडू नको. I never knew what burden was. मला माहितीच नव्हतं जगात असताना ओझं कशाला म्हणतात. But when I was hungry for God, पण जेव्हा मी देवासाठी भुकेला झालो, that's it. When you are hungry for God, जेव्हा तुम्ही देवासाठी भुकेले व्हाल, God takes you in His boardroom देव तुम्हाला त्याच्या जवळच्या कमिटीत घेईल and He shares His burden with you. आणि त्याचं ओझं तुम्हाला सांगेल. And you are gripped with His burden. आणि देवाच्या ओझ्याने तुम्ही धरले जाल. God will only give a burden when He finds somebody who is hungry for Him. देव अशाच माणसाला ओझं देईल की जो माणूस देवासाठी वेड्यासारखा भुकेला आहे आणि जो सारखं म्हणतो मला काही नको, मला येशू पाहिजे, मला येशू पाहिजे. Something is happening even now. आता पण काहीतरी होत आहे. Now those who are groaning आता जे कणतायत for anything, कुठल्याही गोष्टी, maybe salvation of the souls of your family members, or salvation of the souls of the world, or maybe formation of Christ in your family members or in the church, or because of your needs. कुठल्याही गोष्टीसाठी आता तुम्ही कळत असाल, स्वतःच्या गरजांसाठी किंवा चर्च मधल्या लोकांसाठी किंवा परिवारातली माझी माणसं प्रभूकडे यावी त्यासाठी जर तुम्ही रडत असाल, or my children should have the image of Christ, though they are saved, they don't have the image. की माझ्या मुलाबाळांमध्ये ख्रिस्त रूपधारी झाला पाहिजे, जरी ते बिलीवर झालेले आहेत, मला त्यांच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. Or then your groaning is because of the major crisis you are going through right now. आता तुमच्या जीवनात ज्या मोठ्या समस्येतनं तुम्ही जाताय त्यासाठी जर तुम्ही कणताय, Let it go on. तर ते कणत राहा, रडत राहा, But let it go before God. पण देवा समोर ते पोचवा. In your groaning, take the name of Jesus. तुमच्या कन्यात येशूचं नाव घ्या. Look to God. आणि प्रभूकडे पहा. He will answer. तो तुम्हाला उत्तर देईल. He will answer. तो तुम्हाला उत्तर देईल. He will say, तो म्हणेल, I have seen your tears. मी तुझे अश्रू पाहिले, I have heard your cry. मी तुझं रडणं ऐकलं. Let this art not be forgotten. ही कला विसरू नका. If you cannot groan in public, no problem. In private, groan and travail and pray. लोकांसमोर तुम्हाला कंटा आलं नाही,
काही प्रॉब्लेम नाही. आपल्या स्वतःच्या प्रार्थनेच्या खोलीत जाऊन करा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, I have given them the word. प्रभू, मी त्यांना तुझा शब्द दिला. Bless my people. माझे लोक आशीर्वादित कर. Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. Those who are in crisis, त्यांना काही समस्या आहेत, remove them from their crisis, त्यांना Lord. समस्येतनं काढ. This year, या वर्षी bless them. त्यांना आशीर्वादित कर. Fulfill their heart's त्यांच्या desires. मनातल्या इच्छा पूर्ण कर. Those who need healing, heal them, Lord. त्यांना आरोग्याची गरज आहे, आरोग्य दे. Show it to them. त्यांना दाखव The power behind travailing and groaning. कण्यामागचं, कळा सोसण्यामागचं सामर्थ्य. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.